नालंदा हे फक्त एक नाव नाही, तर ती एक ओळख आहे, एक सन्मान आहे. नालंदा हे मूळ आहे, मंत्र आहे. पुस्तके आधी जळाली तरी ज्ञानाचा नाश होऊ शकत नाही, या वस्तुस्थितीची नालंदा ही घोषणा आहे. नवीन नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल, हे उद्गार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1.5 वर्षापूर्वी बिहारमध्ये राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचं उद्घाटन केलंय. भारत आणि पूर्व आशियाई शिखर परिषद देशांमधील सहकार्याने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. तर नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या नवीन विद्यापीठाची वैशिष्ट्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन केलं. नालंदा विद्यापीठाची स्थापना 5व्या शतकात झाली होती. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने या विद्यापीठाची स्थापना झाली होती. मात्र इसवी सन 1193 साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने आक्रमण करून नालंदा नगरी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि नालंदा विद्यापीठ जाळून टाकले. एकेकाळी नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र होते. नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जातं. नालंदा विद्यापीठ परिसरात अनेक स्तूप, विहार आणि मंदिरे होती. या विद्यापीठात एकेकाळी 10,000हून अधिक विद्यार्थी शिकत होते. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 1500हून अधिक शिक्षक होते. विद्यार्थ्यांची त्यांच्या गुणवत्तेवर निवड करण्यात येत होती. विशेष म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि शिक्षण मोफत होते. या विद्यापीठात केवळ भारतातीलच नाही तर जपान, चीन, इंडोनेशिया, तुर्की यासह अनेक देशातील विद्यार्थी शिक्षण घेत होते. इथे प्रामुख्याने वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, बौद्ध तत्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र अशा विषयांचे शिक्षण इथे दिले जायचे. प्राचीन आणि मध्ययुगीन मगध या काळात नालंदा हे प्रसिद्ध बौद्ध मठ होते. हे जगातील बौद्ध धर्माचे सर्वात मोठे शिक्षण केंद्र होते. 1812 मध्ये बिहारमधील स्थानिक लोकांना या ठिकाणी काही बौद्धिक शिल्प सापडले. त्यानंतर अनेक परदेशी इतिहासकारांनी त्याचा अभ्यास केला आणि या विद्यापीठाबद्दल माहिती मिळाली. या विद्यापीठात सुमारे 300 खोल्या, 7 मोठ्या खोल्या आणि अभ्यासासाठी 9 मजली ग्रंथालय होते. या 9 मजली ग्रंथालयात 90 लाखाहून अधिक पुस्तके ठेवण्यात आली होती. इतिहासकारांच्या मते नालंदा विद्यापीठात इतकी पुस्तके होती की बख्तियार खिलजीने जेव्हा विद्यापीठाला आग लावली तेव्हापासून जवळपास 3 महिने ती जळत राहिली. सुमारे 1600 वर्षापूर्वी स्थापन झालेले मूळ नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानलं जातं. नालंदा विद्यापीठाच्या विनाशाच्या 800 वर्षांनंतर आता एनडीए सरकारने या ठिकाणी नवीन बांधकाम करून या विद्यापीठाची नवनिर्मिती केली आहे. जवळपास 1750 कोटी रुपये खर्च करून हा नवीन कॅम्पस बांधण्यात आलाय. नालंदा विद्यापीठाला ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, चीन, इंडोनेशिया आणि थायलंडसह इतर 17 देशांचा पाठिंबा आहे. 2016 मध्ये नालंदाच्या अवशेषांना संयुक्त राष्ट्र वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलंय. त्यानंतर 2017 मध्ये या विद्यापीठाचं बांधकाम सुरू करण्यात आलं. नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसची खासियत काय आहे हे जाणून घेण्याआधी नव्या विद्यापीठाची विशेष बाब म्हणजे प्राचीन विद्यापीठाचे अवशेष असलेल्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर हा नवा विद्यापीठ परिसर उभारण्यात आलाय. नव्या नालंदा विद्यापीठाच्या प्रांगणात 2 शैक्षणिक ब्लॉक असून यातील 40 वर्ग खोल्यांची एकूण आसन क्षमता सुमारे 1900 इतकी आहे. यामध्ये प्रत्येकी 300 आसन क्षमता असलेले 2 सभागृह आहेत. इथे सुमारे 550 विद्यार्थी क्षमता असलेले वसतिगृह आहे. या प्रांगणात आंतरराष्ट्रीय केंद्र, सुमारे 2000 लोकांना सामावून घेणारे ॲम्फीथिएटर, फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासह इतर विविध सुविधा उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे नालंदा विद्यापीठाचे हे प्रांगण 0 कार्बन उत्सर्जन करणारे हरित प्रांगण आहे. हे प्रांगण सौर ऊर्जा संयंत्र, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्याचे पुनर्वापर करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारे संयंत्र, 1000 एकर जलसाठा आणि इतर अनेक पर्यावरणपूरक सुविधांसह स्वयंपूर्ण आहे. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.